So even I was born in Muslim family in Pakistan. माझा जन्म पाकिस्तान मधील मुस्लिम कुटुंबात झाला. I was born as a normal baby. मी जन्मले तेव्हा इतर लेकरांसारखे व्यवस्थित होते. But my mother died when I was 6 months old. परंतु मी 6 महिन्याची असताना माझी आई मेली. So I was looked after by a nanny. त्यानंतर माझी काळजी एका आयाने घेतली. And one day I had a typhoid. एके दिवशी मला टायफॉइड झाला. It turned into polio. आणि त्यामुळे मला पोलिओ झाला. And polio got worse and worse. आणि तो पोलिओ अधिकच वाढत गेला. Because my nanny didn't care properly. कारण माझी जी आया होती तिने माझी काळजी व्यवस्थित घेतली नाही. So one day when my father came to see me. एकदा माझे वडील जेव्हा मला पाहण्यासाठी आले. So my nanny told to my father, my left side not moving at all. माझ्या आयाने माझ्या वडिलांना सांगितले की माझी डावी बाजू अजिबात हलत नाही. My father straightway took me to the doctor. माझ्या वडिलांनी मला सरळ डॉक्टर कडे नेले. And treatment was started. आणि माझी तपासणी करण्यात आली. But all the doctor couldn't cure me in Pakistan. परंतु पाकिस्तानात कोणतेच डॉक्टर मला बरे करू शकले नाहीत. My father took me to England at the age of 14. आणि मी जेव्हा 14 वर्षाची होती तेव्हा माझे वडील मला इंग्लंडला घेऊन गेले. When Dr. David examined me. जेव्हा डॉक्टर डेव्हिड यांनी माझी तपासणी केली. After my exam, he told to my father. माझी तपासणी झाल्यानंतर ते माझ्या वडिलांना म्हणाले. That is no medicine could bring the flesh back. असं कोणतंच औषध नाही की जे तुमच्या मुलीचं शरीर पूर्ववत करू शकेल. Only prayer was left. फक्त प्रार्थनाच करा. Then my father had decided to take me Makkah and Medina for pilgrim. मग माझ्या वडिलांनी मला मक्का व मदिनाला नेण्याचे ठरवले. And especially for prayer for healing for me. मी बरे व्हावे म्हणून प्रार्थना करण्यात यावे म्हणून. When we reached at Makkah. जेव्हा आम्ही मक्केमध्ये पोहोचलो. First we had completed all the custom about Hajj. पहिल्यांदा आम्ही हजसाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या केल्या. Then I had a bath with holy water called Abe Damdam. नंतर मी अबे दमदम नावाच्या पवित्र पाण्यामध्ये आंघोळ केली. But I'm still the same. परंतु तरी सुद्धा मी तशीच होते. No walking, no standing, no sitting. 2 person 24 hours holding me. चालणं नाही, बसणं नाही, फिरणं नाही. माझा सांभाळ करण्यासाठी 24 तास 2 व्यक्ती लागत होत्या. After Hajj, we went back to Pakistan. हज यात्रा संपून आम्ही पुन्हा पाकिस्तानात आलो. Because my family had big hope I be cured. माझ्या कुटुंबातील व्यक्तींना फार आशा होती की मी बरी होईल. But when my family saw my condition was the same, they didn't say anything. परंतु माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी पाहिले की मी जशा तशीच आहे ते काहीच बोलले नाहीत. And after the Hajj, आणि हज यात्रेनंतर healing hope, I give up hope for healing. आणि हज यात्रेनंतर मी बरी होईल याची आशा सोडून दिली. But I was still praying 5 times day and night. तरी सुद्धा मी दिवसातून 5 वेळा प्रार्थना करीत होते. And fasting in the month of Ramadan. रमजान महिन्यात उपवास करीत होते. And year after year I give sacrifice goat and lamb on the Eid feast. आणि वर्षानुवर्ष मी ईदला बोकडाचे व बकऱ्याचे अर्पण करीत होते. Because I was very strong Muslim person. Nobody moved me from the Islam. कारण मी एक कट्टर मुस्लिम स्त्री होते आणि कोणीच मला माझ्या धर्मापासून वेगळे करू शकत नव्हते. Because my father taught me all about the Islam. कारण माझ्या वडिलांनी मला इस्लाम विषयी सर्व शिकवले होते. But after Hajj 2 years later. परंतु हज यात्रेच्या 2 वर्षानंतर one day my father suddenly died. एके दिवशी अचानक माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. The day my father was buried. ज्या दिवशी माझ्या वडिलांना गाडण्यात आले. I cried all the day and night in my room. मी दिवस रात्र माझ्या खोलीत रडत होते. I asked to Allah. मी अल्लाहला विचारलं, Give me death. अल्लाह मला मरण दे.
I won't live anymore in this world without my father. मला माझ्या वडिलांशिवाय या जगात राहायचे First नाही, you took my mother, कारण पहिल्यांदा तू माझ्या आईला नेलस, today you take away my father. आज तू माझ्या वडिलांना पण नेलस. Allah, I'm already half dead. अल्ला, मी पहिलंच मेल्यासारखे आहे. You don't leave me in this situation तू मला अशा परिस्थितीत सोडू नकोस, and take me. मला घेऊन जा. I cried and cried. I couldn't sleep all the night. मी रडत आणि रडतच राहिले, मी रात्रभर झोपले नाही. But 3 o'clock in the morning I heard a voice, परंतु पहाटे 3 वाजता मी एक आवाज ऐकला. and voice said to me, तो मला म्हणत होता, don't cry, रडू नकोस, I will keep you alive. मी तुला जिवंत ठेवेल. It was so humble, gentle, sweet, lovely voice. तो आवाज अगदी शांत, नम्र व मनोहर होता. And voice said to me, तो आवाज मला म्हणाला, read about me in the Quran in Surah Maryam. कुराण मध्ये सूरा मरियम मध्ये माझ्याविषयी वाच. And see in the Quran who gives sight to blind, raise the dead, heal the sick. आणि कुराण मध्ये वाच की आंधळ्यास दृष्टी कोणी दिली, मेलेल्यास जिवंत कोणी केले आणि रोग्यास कोणी बरं केलं. Word of God, Spirit of God, alive in heaven and coming soon. देवाचे वचन, देवाचा आत्मा मीच आहे, मी लवकरच येणार आहे, I am. मी आहे. I was so happy to hear that. हे ऐकून मला फारच बरं वाटलं. So next day I asked to my servant, bring for me an Urdu Quran. दुसऱ्या दिवशी मी सकाळीच माझ्या नौकरांना सांगितलं की माझ्यासाठी उर्दू कुराण घेऊन या. Because I may always read in it Arabic, though I never understood properly. कारण मी जरी ते अरबी मध्ये वाचत असले तरी ते मला कधीच समजत When I नव्हतं. got an Urdu Quran, जेव्हा मला उर्दू कुराण मिळालं, I read exactly the same verses voice said to me. मी जे शब्द मी ऐकले होते तेच मी कुराण मध्ये वाचले. I have message through Quran. कुराण मधून मला संदेश मिळाला. Son of Mary, Isa ibn Maryam is a healer. मेरीचा पुत्र येशू ख्रिस्त हा आरोग्य देणारा आहे. He healed the sick, he raised the dead, he gives sight to blind. त्याने आजारास बरे केले, मेलेल्यांना जिवंत केले व आंधळ्यास दृष्टी He is दिली. word of God, he is spirit of God. तो देवाचे वचन, देवाचा आत्मा आहे, He was coming soon. तो लवकर येणार आहे. I was so happy to read this. हे वाचून मला फारच आनंद झाला. I start praying in the name of Son of Mary, you are a healer, you could heal me. मी मेरीच्या मुलाच्या नावात प्रार्थना करण्यास सुरुवात केली की मेरीच्या मुला येशू, तू आरोग्य देणारा आहेस, मला बरे कर. I have been praying for 3 years. मी 3 वर्ष प्रार्थना करीत होते, But after 3 years, पण 3 वर्षानंतर I got upset and fed up मी निराश व वैतागून गेले, because I'm still the same on the bed. कारण मी अजूनही तशीच बिछाण्यात पडून होते. So 8 January 1971, म्हणून 8 जानेवारी 1971 रोजी 3 o'clock in the morning, पहाटे 3 वाजता I got up and I prayed. मी उठले व प्रार्थना करू लागले. Look, Son of Mary, बघ मेरीच्या पुत्रा, I have been praying in your name for 3 years. मी 3 वर्षे तुझ्या नावात प्रार्थना करीत आहे. You are a healer. तू आरोग्य देणारा आहेस, I am still the same. पण मी आताही तशीच आहे. While I was saying these words, जेव्हा मी हे शब्द बोलत होते, suddenly my room was filled with such a bright light. अचानक माझी खोली दिव्य प्रकाशाने भरून गेली. When I saw the light, जेव्हा मी प्रकाश पाहिला, I was too scared. मला खूपच भीती वाटली. I covered my face in the quilt, मी माझा चेहरा चादरीने झाकून घेतला, but the light became more brighter and brighter. परंतु तो प्रकाश जास्त आणि जास्तच प्रखर होत गेला. Then I uncovered my face a little bit to see where the light had come from. मग मी माझा चेहरा थोडा उघडून प्रकाश कोठून येत आहे ते पाहू लागले. And I saw, तेव्हा मी पाहिलं, and I saw 13 people wearing shining glorious dress. They all standing near my bed. तेव्हा मी पाहिले की 13 व्यक्ती चकचकीत गौरवी वस्त्र परिधान केलेले माझ्या पलंगाभोवती उभे आहेत. When I saw them, जेव्हा मी त्यांना पाहिले, I became more scared मग मी फारच घाबरले, because my room door closed कारण माझ्या खोलीचे दरवाजे बंद होते and my window was shut. आणि खिडक्याही बंद होत्या. I said to Allah, मी अल्लाहला म्हणाले, who are these people and where did they come from? अल्लाह, हे लोक कोण आहेत व हे कोठून आलेत? Allah never speaks. अल्लाह काहीच बोलला नाही.
And then the one who was in the middle, he stretched out his hand and he said, पण जो एक त्यांच्यामध्ये उभा होता तो आपला हात पुढे करून मला म्हणाला, I'm Jesus Christ, Emmanuel and Son of God. मी येशू ख्रिस्त इमॅन्युअल देवाचा पुत्र आहे. You have been praying in my name for 3 years. तू माझ्या नावात 3 वर्षापासून प्रार्थना करीत आहेस. Now I'm in front of you. You get up and come to me. आता मी तुझ्या समोर आहे, तू उभी राहा आणि माझ्याकडे ये. I said to Jesus, I can't. मी येशूला म्हटले, मी नाही, Because I'm crippled. कारण मी पांगळी आहे And no one here can bring me near to you. आणि ते कोणीच नाही की जे मला तुझ्याकडे आणू Then शकतात. Jesus said again, नंतर पुन्हा येशू म्हणाला, I'm the way, the truth and the life. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. No one comes to the Father except through me. माझ्याकडे आल्या वाचून कोणीच पित्याकडे जाऊ You शकत get नाही. up and come to me. तू उठ आणि माझ्याकडे ये. Then I saw through his hand light coming on me. नंतर मी त्याचा हात माझ्यावर येताना पाहिला. So I felt strength and power and suddenly flesh came on my body. मग मला सामर्थ्य जाणवले आणि माझ्या शरीरावर मांस आले. Strength, power and flesh came on my body. सामर्थ्य माझ्या शरीरावर आले. I got up from bed मी बिछाण्यावरून उठले and I went to Jesus. आणि मी येशूकडे गेले. I knelt down on his feet. त्याच्या पायाजवळ मी गुडघे टेकले. Then I saw their feet not touching on the floor. They standing up on the floor. मग मी पाहिले की त्याचे पाय जमिनीवर टेकले नाही तर अधांतरी आहेत. Then Jesus helped me to stand त्याने मला उभे राहण्यासाठी मदत केली. and he blessed me with his hand. त्याच्या हाताने मला आशीर्वाद दिला. And light came on me once again. पुन्हा प्रकाश माझ्यावर आला And my green dress become white like this. आणि माझा हिरवा ड्रेस ह्याच्यासारखा पांढरा शुभ्र झाला. Through his shining glorious light. त्याच्या गौरवी प्रकाशाच्या द्वारे. My dear sister and brother, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, before he healed me, मला त्याने बरे करण्यापूर्वी I have only tiny little bit bone my left side माझ्या from up to down. माझ्या शरीराच्या डाव्या बाजूला वरपासून टाचेपर्यंत मांस नव्हते. This flesh and power Jesus given me. हे मांस आणि हे सामर्थ्य येशूने मला दिले. So after that Jesus said to me, त्यानंतर येशू मला म्हणाला, I saved you from your sin. मी तुझ्या पापापासून तुला वाचवले I आहे. give you salvation and eternal life. मी तुला पाप क्षमा व सार्वकालिक And जीवन this white देतो. garment, या पांढऱ्या शुभ्र कपड्याप्रमाणे keep it unspotless. ते दोषरहित ठेव. Now you are my witness. Go to my people. आता तू माझी साक्षीदार आहे आणि तू माझ्या लोकांकडे My जा. people are your people. माझे लोक हे तुझे लोक आहेत. You live among my people. तू माझ्या लोकांमध्ये राहा And tell them they get ready for me. I'm coming soon. आणि त्यासाठी तयार राहा, मी लवकरच येत आहे. And you are pray like this. आणि आता याप्रमाणे तू प्रार्थना कर. Jesus taught me a loud pray. आणि येशूने मला प्रभूची प्रार्थना शिकवली. I repeated after Jesus. येशूच्या पाठीमागं मी ती बोलले. When Jesus said Amen, त्याच्यानंतर येशू आमेन बोलला. the 12 people said Lordly Amen. ते 12 व्यक्ती सुद्धा आमेन बोलले. After that Jesus said to me, त्यानंतर येशू मला म्हणाला, don't be scared from anyone. तू कोणालाही घाबरू नकोस. You live among my people and you are witness for all of nation. तू माझ्या लोकांमध्ये राहा आणि सर्व राष्ट्रांसमोर साक्ष दे. And whoever believe this message and accept me, they saved from sin and I give them आणि जे salvation. कोणी या संदेशावर विश्वास ठेवतील व मला स्वीकारतील त्यांच्या पापाची क्षमा होईल व मी त्यांना सार्वकालिक जीवन देईन. You live with me, be तू faithful. माझ्याबरोबर राहा आणि विश्वासू राहा. Wherever you go, I will be जेथेही with तू you. जाशील तेथे मी तुझ्या बरोबर असेल. So after that I saw त्यानंतर मी पाहिले Jesus going up with 12 people from my प्रभू side. येशू माझ्या बाजूने 12 जणांसह वरती गेला. My room become माझी normal, खोली पूर्वी सारखी झाली, but I'm standing on the पण floor. मी जमिनीवर उभी होते. 19 years I never stand, I never sit. 19 वर्ष मी कधीच उभी राहिले नव्हते, कधीच बसले नव्हते. And I have white dress. आणि माझ्या अंगावर पांढरा शुभ्र कपडा होता. My eyelid become very heavy through his glorious गौरवी light. प्रकाशामुळे माझे डोळे अगदी जड झाले होते.
When I wear this colored glasses, then I open my ज्या eyes. वेळेस मी हा गडद रंगाचा चष्मा घातल्यानंतरच मी माझे डोळे उघडू शकते. Without these glasses, I can't open या my eyes. चष्म्याशिवाय मी माझे डोळे उघडू शकत नाही. So I straightway start walking in my room. त्यानंतर सरळ मी माझ्या खोलीमध्ये चालू लागले. I walk and walk. I never sit मी again. चालतच राहिले, पुन्हा बसलेच नाही. Because I was very happy. After 19 years, I start मी walking. खूपच आनंदी होते, कारण 19 वर्षानंतर मी चालू शकत होते. I was walking in the मी room. खोलीमध्ये चालत असताना 4 o'clock, my auntie came at my door पहाटे 4 वाजता माझी आत्या माझ्याकडे आली. with pot of water, make me get ready for early prayer. पहाटेच्या प्रार्थनेसाठी तयार व्हावे म्हणून पाण्याचे भांडे घेऊन आली होती. She heard the footstep from my bedroom तिने माझ्या खोलीतून चालण्याचा आवाज ऐकला. and she said ती to मला me, म्हणाली, Gulshan, who is walking in your room early in the गुलशन, morning? इतक्या पहाटे तुझ्या खोलीत कोण चालत आहे? I said to her, it's me, auntie. मी माझ्या आत्याला म्हटले, मी आहे. She said straightway, that is impossible. You can't walk. You are a ती लगेच cripple. म्हणाली, हे शक्य नाही, तू चालू शकत नाही, तू तर पांगळे आहेस. That is no medicine could cure to you. कोणतेच औषध तुला बरे करू शकत नाही. I said to her, मी म्हटले, please, auntie, come in and see me. आत्या कृपया आतमध्ये येऊन मला पाह. She was too scared to open my ती door. माझा खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी खूपच घाबरली Finally, होती. I opened the door for शेवटी मी her. त्यासाठी दरवाजा उघडला. Then she looked at me in white तिने मला dress पांढऱ्या कपड्यात पाहिले. and walking in the room. खोलीमध्ये चालत असताना She came in my room with fear slowly. घाबरत ती माझ्या खोलीत आली. And watching me walking in the मला room. चालत असताना ती मला पाहत होती. Then she asked नंतर me, तिने मला विचारले, how I got तू healed. कशी काय बरी झालीस? I told her everything from the beginning सुरुवातीपासून सर्व मी तिला सांगितले. about the father death, how I heard the voice, which I read the Quran and I pray 3 years. And now, this night Jesus came in my room with 12 disciples. वडिलाच्या मृत्यूनंतर मी आवाज ऐकला. मी 3 वर्ष कुराण वाचून प्रार्थना करत होते आणि ह्या रात्री येशू त्याच्या 12 शिष्यासह माझ्या खोलीत आला. He is Jesus Christ, Emmanuel, and Son of God. येशू ख्रिस्त इमॅन्युअल देवाचा पुत्र आहे. He is the way, the truth, and the तो life. मार्ग, सत्य व जीवन आहे. He saved me from my sin आणि त्याने माझ्या पापाची क्षमा केली and He gave me salvation and eternal आणि life. मला तारण व सार्वकालिक जीवन दिले आहे. And He taught me this Lord's आणि Prayer. मला प्रभूची प्रार्थना शिकवली. And He said to me, go to my people and tell them they get ready for me. आणि मला सांगितले आहे की माझ्या लोकांकडे जाऊन त्यांना माझ्यासाठी तयार राहण्यास And सांग. you are my witness. तू माझी साक्षीदार आहेस. My auntie said to me, everything is all right. माझी आत्या मला म्हटले, सर्व काही ठीक आहे, But in here in Pakistan, no Christian. पण ह्या पाकिस्तानमध्ये ख्रिस्ती लोक नाहीत. His people only live in England and हे लोक फक्त America. इंग्लंड व अमेरिकेतच राहतात And you are not going आणि that तू इतक्या far. दूर जाणार नाहीस. And who let you go there? आणि तुला तेथे कोण जाऊ देणार? Your witness should be give alms to poor people. तुझी साक्ष तू गरीब लोकांना दिली पाहिजेस. When poor people come in your house, जेव्हा गरीब लोक तुझ्या घरी येतील, you tell to people, God prophet healed you. Don't speak about Jesus Christ. Your brother will kill you. देवाच्या संदेष्टाने तुला बरे केले आहे, येशू ख्रिस्ताविषयी सांगू नकोस, नाहीतर तुझे भाऊ तुला मारून टाकतील. I was sad. मला दुःख झालं. I prayed to Jesus. मी येशूला प्रार्थना केली, Where are your people? तुझे लोक कुठे आहेत? How can I go to your people and recognize your people and witness about you? मी कशी तुझ्या लोकांकडे जाऊ आणि कशी त्यांना ओळखू आणि कशी तुझ्याबद्दल साक्ष देऊ? So next day my uncle called all my brother sister in home. दुसऱ्या दिवशी माझ्या चुलत्याने माझ्या भावांना व बहिणींना घरी बोलावले. They give big party and celebrate my healing, but they never please about my Jesus Christ. मी बरी झाले म्हणून त्यांनी मोठी मेजवानी केली, उत्सव केला, परंतु येशू ख्रिस्ताविषयी ते काहीच So बोलले every नाहीत. day I pray to Jesus. म्हणून मी दररोज येशूला प्रार्थना करीत होते, Jesus, show me where are your people. येशू मला तुझे लोक कुठे आहेत ते दाखव. After 1 week, he heard my prayer. 15 January 1971, 15 जानेवारी 1971 3 o'clock in the morning, I wake up and I prayed. पहाटे 3 वाजता मी उठले आणि प्रार्थना करू लागले. Jesus, show me where are your people. येशू मला तुझे लोक कुठे आहेत ते So दाखव. how can I go to your people? मी कशी तुझ्या लोकांकडे जाऊ? Please, you help me. तू मला मदत कर.
After my prayer, I feel beautiful perfume in my room. माझी प्रार्थना झाल्यानंतर माझ्या खोलीत सुगंध दरवळत असलेला मला जाणवला I knew through perfume my Jesus is in my room. आणि त्या सुगंधावरून मी ओळखले की माझा येशू माझ्या खोलीमध्ये आहे. I opened my eyes and I watched in the room. मी माझे डोळे उघडले व माझ्या खोलीत पाहू In लागले. the corner, one big pillar with the bright light, कोपऱ्यात एक मोठा खांब, त्यामधून प्रखर प्रकाश येत होता and my Jesus is inside the light. आणि माझा येशू त्या प्रकाशात होता. He said to me, "Get up and come to me." तो मला म्हणाला, उठ व माझ्याकडे ये. I got up from bed and I went to Jesus. मी बिछाण्यावरून उठले व येशूकडे गेले. From the light, he given me hand, त्या प्रकाशातून त्याने माझ्याकडे आपला लांब हात केला, but in my hand and Jesus' hand, give big gap. परंतु माझ्या हातामध्ये व येशूच्या हातामध्ये फार अंतर होते. I never touch his hand, a big gap. Yes. परंतु माझ्या हातामध्ये व येशूच्या हातामध्ये फार अंतर होते. Because his hand is glorified. कारण त्याचा हात गौरवी होता. I never touch his hand, मी त्याला स्पर्श करू but शकले I नाही. feel some power holding me. कोणती तरी शक्ती मला आवरून धरीत आहे हे मी ओळखले And I was lifted off the ground. आणि जमिनीपासून मी वरती घेतले So I गेले. closed my eyes. म्हणून मी माझे डोळे बंद केले. Then little while I put down very gently on very soft place. नंतर मला हळुवारपणे जमिनीवर टेकण्यात आले. When I put down, जेव्हा मी टेकले, I opened my eyes. मी माझे डोळे उघडले. I cannot explain to you what I saw. मी जे पाहिले त्याचा मी तुम्हाला उलगडा करून सांगू शकत नाही. It is wonderful place, beautiful place. I never saw like this place in the world. ते स्थान अद्भुत होतं, अगदी सुंदर होतं. मी असे स्थान या जगात कधीच पाहिलं नाही. As far I saw, as around I saw, जेवढ्या लांब मी पाहत होते, माझ्या अवतीभोवती पाहत I होते. saw people sitting on the throne मी पाहिले लोक राजासनावर बसलेले आहेत. and wearing shining glorious dress त्यांनी गौरवी वस्त्र परिधान केलेली होती and golden diamond crown on their head. आणि त्यांच्या मस्तकी सोने व हिऱ्याचे मुकुट होते. They all looking at Jesus ते सर्व येशूकडे पाहत होते and smiling and singing very beautifully. आणि आनंदाने फार सुंदररित्या गायन करीत होते. They were singing very beautifully. ते खूप सुंदर गात होते. They were singing, King of King, Lord of Lord, God of God, praise the Lord. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, देवाची स्तुती असो. Glory, glory to Lord. गौरव गौरव देवाला. Hallelujah, hallelujah, hallelujah. हालेलुया हालेलुया हालेलुया. I was surprised. मी आश्चर्यचकित झाले. But Jesus pointed to people. त्या लोकांकडे हात करून येशू म्हणाला, He said to me, these are my people, they are with me and with my Father in heaven, it is heaven. तो म्हणाला, हे माझे लोक आहेत, ते माझ्या बरोबर माझ्या पित्या बरोबर आहेत, ते स्वर्गात आहेत, हा स्वर्ग आहे. I prepare this place for my people. मी माझ्या लोकांसाठी ही जागा तयार केली आहे. Those live in the world, जे जगामध्ये राहतात, they follow me, they worship me, they get together in my name. जे मला अनुसरतात, जे माझी भक्ती करतात, जे माझ्या नावात एकत्र They जमतात, worship in my name. ते माझ्या नावात भक्ती करतात. They love to each other, they help to each other. ते एकमेकांवर प्रेम करतात, एकमेकांची काळजी घेतात. They saved many people who live in darkness and they bring in my जे लोक flock. अंधकारात राहतात त्यांना ते मधविषयी सांगून माझ्याकडे आणतात. So after that, they all come here. त्यानंतर ते सर्व इथे स्वर्गात येतात. After that, they all come here. त्याच्यानंतर ते सर्व इथे येतात. And your place is तुझी here. जागा येथे आहे After that, you आणि come here. मेल्यानंतर तू इथे ये. If you live faithful until death. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. So don't be scared from पण anyone. कोणालाही घाबरू नकोस. My people are your माझे people. लोक हे तुझे लोक आहेत. You live among my people माझ्या लोकांमध्ये तू राहा and you testify my name to all of आणि तू nations. सर्व राष्ट्रात माझ्या नावाची साक्ष दे. And wherever you go, I will be with you. आणि जिथे तू कुठे जाशील तेथे मी तुझ्या बरोबर असेल. So after that, आणि त्याच्यानंतर dear sister and brother, I saw 2 thrones above. आणि माझ्या भाऊ बहिणींनो, मी मध्यभागी 2 राजासने पाहिली. Jesus went on above throne and he sit on one throne. येशू राजासनाकडे गेला व राजासनावर बसला. And next to Jesus, one another throne
with shining, glorious आणि light. येशूच्या राजासनाच्या बाजूला दुसरे एक राजासन होते आणि त्यातून चकचकीत गौरवी प्रकाश येत होता. On shining, glorious light throne, I never saw any figure. त्या गौरवी चकचकीत प्रकाशात असल्या राजासनावर मला कोणतीच आकृती दिसली नाही. But I heard a voice, परंतु मी आवाज ऐकला. voice तो saying, आवाज म्हणत होता, He is my beloved son, whose hand I give all of the authority. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ज्याच्या हाती मी सर्व अधिकार दिले आहेत. I recognize this is the voice of the Father. मी ओळखले की हा आवाज पित्याचा आहे. So after that, त्याच्यानंतर Jesus showed me a very closely the face of one man येशूने मला अगदी जवळून एका व्यक्तीचा चेहरा दाखविला. who was sitting on the floor तो जमिनीवर बसलेला होता and wearing Salvation Army uniform. आणि सल्वेशन आर्मीचे कपडे त्याने घातले होते. Jesus said to me, see carefully this person. येशूने मला सांगितले, ह्या व्यक्तीचा काळजीपूर्वक शोध घे. And he lived 10 miles far away from your house. तो तुझ्या घरापासून 10 मैल लांब अंतरावर राहत आहे. You go 10 miles north from your house to his house. तुझ्या घरापासून 10 मैल उत्तरेकडे त्याच्या घराकडे जा. He met you and he will give you a Bible. तो तुला भेटेल व तो तुला बायबल देईल. I'm always with you wherever you go, I will be. आणि तू जिथे जाशील तेथे मी तुझ्या बरोबर असेल. So after that, Jesus brought me back in my आणि room. त्याच्यानंतर पुन्हा येशू मला माझ्या खोलीत घेऊन आला. So now I was very happy. आता मी खूपच आनंदी होते. I have seen my Jesus Christ. मी माझ्या प्रभूला प्रत्यक्ष पाहिले होते. I have seen Jesus people in heaven. मी येशूच्या लोकांना स्वर्गात पाहिले होते. I have seen my place after death where I going. मी मेल्यानंतर मी कोठे जाणार आहे ती जागाही मी पाहिली होती. I have seen the person who will going to give me a Bible. जी व्यक्ती मला बायबल देणार होती त्यालाही मी पाहिले होते. But this is very difficult for me. Go and find this person house. परंतु जाऊन ह्या माणसाचे घर शोधणे हे माझ्यासाठी फार अवघड होते. Because 19 years I never walk on the road. कारण 19 वर्ष रस्त्यावर मी चालले नव्हते. So I start praying. नंतर मी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. And you guide me. येशू तू मला सहाय्य कर. How can I go and find this person house? मी कशी जाऊन ह्या व्यक्तीचं घर शोधू. So day and night I pray to Jesus. म्हणून दिवस रात्र मी येशूला प्रार्थना करत One day होते. Jesus opened the way for me एक दिवस येशूने माझ्यासाठी मार्ग उघडा केला through my teacher. माझ्या शिक्षिकेच्या द्वारे. So one day I asked to my teacher, Razia, you know any person who is not a Muslim live locally here? मी माझ्या शिक्षिकेला विचारले, रझिया तुला असा कोणी व्यक्ती माहित आहे का की जो मुस्लिम नाही व एकटाच येथे राहतो. She said to me, I don't know any person. तिने मला म्हटले अशा कोणत्याच व्यक्तीला मी ओळखत नाही. But after 2 days later, she told me, पण 2 दिवसानंतर ती मला म्हणाली, I know one place where people say witchcraft live. मला अशी एक जागा माहित आहे की ज्याच्याबद्दल लोक म्हणतात की तेथे चेटू करणी निघून जाते. Yeah. I said to her, please take me मी there. तिला म्हटले कृपया मला तेथे घेऊन जा. So she took me there. म्हणून ती मला तेथे घेऊन गेली. She stand outside the ती gate फाटकाच्या बाहेरच उभी राहिली. and I went inside the मी house घराच्या आतमध्ये गेले and I saw their same person was sitting in their house. मी ज्या माणसाला पाहिले होते त्याच माणसाला मी त्या घरात बसलेले पाहिले. I recognized him मी त्याला ओळखले. and I asked him, please give me a मी Bible. त्याला म्हटले कृपया मला बायबल द्या. When he seeing me in Muslim way, he said to me, you are Muslim, you go home and read Quran. ज्यावेळेस त्याने मला मुस्लिम बुरक्यात पाहिले तो मला म्हणाला तू घरी जावं कुराण वाच. Because in Pakistan, Christian people don't straightway give the Bible to Muslim, they stayed from Muslim. कारण पाकिस्तान मध्ये ख्रिस्ती लोक मुस्लिम लोकांना उघडपणे बायबल देत नाहीत कारण ते मुस्लिम लोकांना घाबरतात. So then I said to him, नंतर मी त्याला म्हटले who is Jesus Christ, Emmanuel and Son of God? जो येशू ख्रिस्त इमॅन्युअल देवाचा पुत्र, The way, the truth and the मार्ग life. सत्य व जीवन. He said to me, he is my Lord. त्याने मला म्हटले तो माझा प्रभू आहे, He is my तो माझा Savior. तारणारा आहे. I said to him, your Savior and Lord guide me मी here. त्याला म्हटले तुझा तारणारा व तुझा प्रभू यानेच मला इथे आणले आहे. Please, you help me. कृपया तू मला मदत कर. Then he said to me, त्यानंतर तो मला म्हणाला sit here. मुली इथे बस. He went to another तो room दुसऱ्या खोलीत गेला.
After a few काही minutes, वेळानंतर he come back from this room with this Bible. तो हे बायबल घेऊन बाहेर आला. This is in Urdu. हे उर्दू मध्ये आहे. I received from Salvation Army majors. मला हे सल्वेशन आर्मीच्या मेजरने दिले. He said to me, ते मला म्हणाले, take this Bible home हे बायबल घरी घेऊन जा and read. If you can't understand properly, you come to me and I will explain to you. हे वाच. जर तुला हे समजले नाही तर माझ्याकडे ये, म्हणजे मी तुला हे समजावून सांगेन. So I took this Bible home म्हणून मी हे बायबल घरी घेऊन आले and I started reading. व वाचायला सुरुवात केली. When I read about the baptism, जेव्हा मी बाप्तिस्माबद्दल वाचले, I understood through Holy Spirit Jesus wanted me to be baptized. पवित्र आत्म्याच्या द्वारे मला हे समजले की येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की मी बाप्तिस्मा घ्यावा. So I went to his house म्हणून मी त्याच्या घरी गेले. and I asked to him, मी त्याला विचारले, can you baptize me with water? तुम्ही मला पाण्याने बाप्तिस्मा द्याल का? He said to me, ते मला म्हणाले, daughter, I don't baptize you with water. मुली, मी तुला पाण्याने बाप्तिस्मा देऊ शकत नाही, Because in our denomination have no baptism with water. कारण आमच्या मंडळीत पाण्याने बाप्तिस्मा देत नाहीत. But I arrange for you baptism to Lahore. परंतु लाहोर मध्ये मी तुझ्या बाप्तिस्म्याची सोय करतो. Then you come with my family to Lahore and you have baptism. व त्यानंतर तू माझ्या कुटुंबाबरोबर लाहोरला ये व बाप्तिस्मा घे. So end of March 1971, 1971च्या मार्च महिन्याच्या शेवटी I went to Lahore with his family for baptism. मी बाप्तिस्मा घेण्यासाठी त्याच्या कुटुंबासोबत लाहोरला गेले. So 1 month I stayed in Lahore with other pastors' family. त्यानंतर मी 1 महिना लाहोर मध्ये इतर पालकांच्या कुटुंबासोबत राहिले. End of April 1971, I was baptized. 1971च्या एप्रिल महिन्याच्या शेवटला माझा बाप्तिस्मा झाला. After my baptism, I was so happy. माझा बाप्तिस्मानंतर मी खूपच आनंदी होते. I go in church, I take Holy Communion. I was so happy. मी चर्चला जात होते, प्रभुभोजन घेत होते, मी खूपच आनंदी होते. But when my family heard I become Christian, I was baptized, they break the all relationship with me. पण ज्यावेळेस माझ्या कुटुंबाला कळले की मी ख्रिस्ती झाले आहे, माझा बाप्तिस्मा झाला आहे, त्यांनी माझ्याबरोबर सर्व नातेसंबंध तोडून टाकले. So I have no place in my own home. त्यामुळे माझ्या घरात माझ्यासाठी कोणती जागा नव्हती. I was rejected from my family. माझ्या कुटुंबाकडून माझा त्याग करण्यात आला होता. Then pastor sent me to blind children's school as a house mother work. नंतर पालकाने मला लहान मुलांच्या अंधशाळेत आयाच्या कामासाठी पाठवले. Soon I arrived at school. लवकरच मी शाळेत पोहोचले. I phoned to my younger brother मी माझ्या लहान भावाला फोन केला and I told to him, आणि मी त्याला म्हटले, brother, now I'm Christian. दादा, आता मी ख्रिस्ती आहे. I'm working in this blind children's school. या लहान मुलांच्या अंधशाळेत मी काम करत आहे. If you like, जर तुला आवडले तर please visit me. माझी भेट घे. Then my brother said to me, माझा भाऊ मला म्हणाला, what have you done? तू हे काय केलेस? Return home and come back to Islam and forget all about things. तू घरी ये, पुन्हा मुसलमान हो, सर्व विसरून जा. I said to my brother, मी माझ्या भावाला म्हणाले, I have found the way, the truth and the life. मला मार्ग, सत्य व जीवन मिळाला आहे. I have found the way, the truth and the life. मला मार्ग, सत्य व जीवन मिळाला आहे. And how can I forget about my Jesus Christ? आणि मी माझ्या येशू ख्रिस्ताला कशी विसरू शकते? He who healed me and saved me from my sin and gave me salvation and eternal life and promised with me after death I go to heaven. ज्याने मला आरोग्य दिले आणि मला माझ्या पापापासून वाचवले आणि मला तारण व सार्वकालिक जीवन देऊन आणि मला अभिवचन दिले आहे की मी मेल्यानंतर स्वर्गात जाईन. How can I forget about my Jesus Christ? दादा, मी माझ्या येशूला कसे विसरू शकते? Brother, I'm in the light. I don't come back to darkness. दादा, मी प्रकाशात आहे व मला पुन्हा अंधारात यायचे नाही. My brother said to me, माझा भाऊ मला म्हणाला, I think you gone mad. मी तुला ठार मारेल, तू वेडी And झाली my आहेस. house door closed for you. माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झाले And आहेत you are dead for us. आणि तू आमच्यासाठी मेली आहेस. I said to my brother, it's okay. मी माझ्या भावाला म्हटले, ठीक Your आहे, house door closed for me. तुझ्या घराचे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले आहेत, But my heavenly Father, house door open for me forever. पण माझ्या स्वर्गीय बापाच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी सर्व काळचे उघडले आहेत. I'm dead for you, मी तुझ्यासाठी मेले आहे, but I'm alive in Christ forever. पण ख्रिस्तामध्ये मी सर्व काळसाठी जिवंत आहे. So I put
the phone down मग मी फोन खाली ठेवला. and started busy to the school. शाळेच्या कामात मी गुंतून गेले. I have time there, go to church, go to study Bible, go to prayer meeting. So I have good time there. तिथे मला चर्चला जाण्याची वेळ होती, पवित्र शास्त्र अभ्यास करण्याची वेळ होती, प्रार्थना सभेला जाण्याची वेळ होती. तेथे In 2 years, nobody visit me from my family. 2 वर्ष माझ्या कुटुंबातून कोणीच मला भेटायला आले नाही. But after 2 years, one day my younger brother-in-law came to see me. पण 2 वर्षांतर एके दिवशी माझ्या लहान बहिणीचा नवरा मला भेटण्यासाठी आला. Brother-in-law. And he told me आणि तो मला म्हणाला, his wife, who is my sister, त्याची पत्नी जी माझी बहीण होती was very serious ill ती खूपच आजारी आहे and she wanted to see me. आणि तिला मला भेटायचे आहे. And he also told me आणि त्याने मला हेही सांगितले की she was pointed of death. She have no chance for life. तिला And she repeated your name. ती मरणाला टेकली आहे, तिच्या जगण्याची कोणतीच आशा राहिली नाही व सारखे ती तुझे Can नाव you घेत come with आहे. me and see your sister? तू माझ्या बरोबर येऊन तुझ्या बहिणीला पाहशील का? When I heard about my sister's illness, ज्यावेळेस मी माझ्या बहिणीच्या आजाराबद्दल ऐकले, I went in my room मी माझ्या खोलीत गेले and I prayed to Jesus. आणि मी येशूला प्रार्थना केली. Jesus, you are a healer. येशू, तू आरोग्य देणार आहेस, You healed the sick. तू आजारांना बरं केलंस, You raised the dead. तू मेलेल्यांना उठवलं You आहेस, are powerful, Lord. तू शक्तिमान प्रभू आहेस. You healed to my sister तू माझ्या बहिणीला बरे कर and give her long life. व तिला भरपूर जीवन दे. My Jesus answered me. माझा येशू मला म्हणाला, I heal your sister. मी तुझ्या बहिणीला बरे करेल, I keep her alive. मी तिला जिवंत ठेवेल, She don't die today. ती आज मरणार नाही. You go and see your sister. तू जा व तुझ्या बहिणीला भेट. So my dear sister and brother, with this message, I went to my sister's home. म्हणून माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो, हा संदेश घेऊन मी माझ्या बहिणीच्या घरी गेले. 3-hour journey, Lahore to Gujarat. लाहोर ते गुजरातला 3 तासाचा 3 प्रवास hour आहे. journey from Lahore to Gujarat. लाहोर ते गुजरातला 3 तासाचा प्रवास आहे. And I went with my brother-in-law to Gujarat. माझ्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर मी गुजरातला गेले. After 3-hour journey, when we reached in my sister's home, 3 तासाच्या प्रवासानंतर मी माझ्या बहिणीच्या घरी पोहोचले. we heard the dreadful news through her doctor. तिच्या डॉक्टरच्या द्वारे भयानक बातमी मला कळली. She was passed away 2 hours ago. 2 तासापूर्वी ती मेली आहे. So I went to my sister's room. म्हणून मी माझ्या बहिणीच्या खोलीत गेले. There all my family sitting around her dead body and they are crying. माझे सर्व नातेवाईक तिच्या मृत शरीराच्या बाजूस बसून रडत होते. I saw my sister's face. आणि मी माझ्या बहिणीचा चेहरा पाहिला. She was sleeping. ती झोपली होती. I saw she was, they said she is dead. But I think she was sleeping. त्या लोकांना वाटत होते की ती मेली आहे, पण मला जाणवत होते की ती I said झोपली to my आहे. family, don't cry. She's not dead. She's only asleep. मी माझ्या कुटुंबातील लोकांस म्हटले, रडू नका, ती मेली नाही तर झोपली They आहे. said to me, ते मला you are म्हणाले, Christian. तू ख्रिस्ती You are आहेस, mad. तू वेडी She झालीस, is dead completely. ती पूर्णपणे मेलेली आहे. So then my brother-in-law opened one bedroom. तेव्हा माझ्या बहिणीच्या नवऱ्याने एक खोली He said to उघडली. me, tonight you rest in this room. आज रात्री तू ह्या खोलीत आराम कर Tomorrow after the funeral, you go to bed. Your school. आणि उद्या प्रेतक्रिया झाल्यानंतर तू शाळेत परत जा. So I sit in the room. म्हणून मी खोलीत बसले Jesus said to me, आणि येशू मला म्हणाला, don't be scared. घाबरू नकोस, Believe on me. माझ्यावर विश्वास ठेव. Tomorrow you see my glory. Your sister don't die today. उद्या तू माझा गौरव पाहशील, तुझी बहीण आज मरणार नाही. I was so happy. मला फार आनंद So I'm झाला. in peace. मी शांत But होते. my whole family all night crying. परंतु माझ्या कुटुंबातील सर्व लोक रात्रभर रडत So होते. then next day when all the family friends came for the funeral, मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आमचे सर्व शेजारी मैतीसाठी I आले, come out of the room. मी माझ्या खोलीतून बाहेर आले. I went to my sister's bed मी माझ्या बहिणीच्या पलंगाजवळ and गेले. I saw her face मी तिचा चेहरा and पाहिला I prayed to Jesus. आणि मी येशूला प्रार्थना Jesus, केली. you know they start prepare for her funeral येशू, तुला माहित आहे की हे सर्व लोक मैतीसाठी जमलेले आहेत, because in Pakistan they prepare for funeral in home. कारण पाकिस्तानात ते मैतीची तयारी घरातच I करतात. said to Jesus, Jesus, wake to her मी येशूला म्हणाले, येशू, हिला तू बरी and कर show them glory to people.
आणि ह्या लोकांना तुझा गौरव So दाखव. after my prayer, माझ्या प्रार्थनेनंतर my sister opened the eyes माझ्या बहिणीचे डोळे and she उघडले. sat on the bed. ती पलंगावर उठून बसली And she was very surprised and astonished, and she said to me, why people get together in my home? तिला फार आश्चर्य वाटले व ती मला म्हणाली की एवढे लोक माझ्या घरी कशासाठी आले आहेत. When people saw my sister, she is alive, they were crying, shouting and screaming. जेव्हा लोकांनी माझ्या बहिणीला जिवंत झाल्याचे पाहिले ते रडत होते, ओरडत होते व किंचाळत होते. They asking to each other, ते एकमेकांना विचारत होते how can the dead person become alive? की एखादा मेलेला व्यक्ती कसा काय जिवंत होऊ They शकतो. ran to me. ते माझ्याकडे धावत आले. They asked me, ते मला what म्हणाले have you done? तू काय केलंस And how can such a dead person become alive? आणि कसं काय एखादा मेलेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते. I was very happy. मी फार आनंदी I होते. said to them, don't ask me. मी त्यांना म्हटले मला विचारू नका, Ask to my sister by yourself. तुम्ही माझ्या बहिणीलाच She विचारा. can tell you what had happened with her. जे काही तिच्याबरोबर झाले तीच तुम्हाला Then सांगेल. her lady doctor sit with her. नंतर तिची जी डॉक्टर होती ती तिच्या बाजूला बसली And doctor said to her, आणि डॉक्टर तिला म्हणाली according to medication, 40 hours ago you were died completely. वैद्यक शास्त्रानुसार 40 तासापूर्वी तू पूर्णपणे मेलेली होती. I examined you, you died with poison. मी तुझी तपासणी केली होती, तू विषबाधा मरण पावली होतीस. Alive. तू कशी काय जिवंत झालीस. My sister said to her, माझी बहीण तिला म्हणाली while I was sleeping, मी जेव्हा झोपलेले I होते saw a dream. तेव्हा मला एक स्वप्न पडले. In my dream, one ladder came front of me. माझ्या स्वप्नात एक शिडी माझ्या समोर आली. Ladder. शिडी See, ladder. शिडी. When I put one feet on ladder, जेव्हा मी माझं एक पाऊल light शिडीवर came ठेवलं on me from upstairs. वरून माझ्यावर प्रकाश आला. When I looked down upstairs, मी जेव्हा वरती पाहिलं I saw one handsome man standing there in shining glorious robe and golden crown on the head. तेव्हा एक देखना तरुण व्यक्ती गौरवी वस्त्र व सोन्याचा मुकुट घातलेला मी पाहिला. He looked at me त्याने माझ्याकडे पाहिले and he said to me, आणि तो मला my म्हणाला daughter, मुली I'm Jesus Christ, Emmanuel and Son of God. मी येशू ख्रिस्त इमॅन्युअल देवाचा पुत्र I'm the आहे. way, the truth and the life. मी मार्ग सत्य व जीवन आहे. I saved your life from the sin मी पापापासून तुझे जीवन वाचवले आहे and I give you salvation and eternal life आणि मी तुला तारण व सार्वकालिक जीवन देईन and I will send you back. आणि मी तुला पुन्हा पाठवतो. Go back and live in me. परत जावं माझ्यामध्ये जग. So I opened the eyes and I sit on the bed. मग मी माझे डोळे उघडले व पलंगावर उठून बसले. Now she have no poison in her body. आणि आता तिच्या शरीरात कसलेच विष नव्हते. She completely healed. She have strength. She is healthy. ती पूर्णपणे बरे झालेली होती, स्थिर होती आणि धष्टपुष्ट She होती. got up from bed and she started working. Give them tea and something to eat. They came for her funeral. ती पलंगावरून उठली आणि उठून मैतीसाठी आलेल्या लोकांसाठी चहा व खाण्यासाठी बनवू लागली. So after that, people gone home. त्यानंतर लोक आपल्या घरी निघून गेले. She said to me, "Stay with me few more days," ती मला म्हणाली तू काही दिवस माझ्याबरोबर राहा and taught me about Jesus Christ आणि येशू ख्रिस्ताविषयी मला अजून काहीतरी सांग and teach me more about Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ताविषयी मला आणखीन So शिकव. I stayed with her few days. म्हणून मी तिच्याजवळ काही दिवस राहिले. I read Bible for her. मी तिच्यासाठी बायबल वाचत I असे. told to her, Jesus is our Savior, our Lord. He is alive in heaven. He is coming soon. Taken us to heaven. We get ready for Him. मी तिला म्हणाले येशू आपला तारणारा आपला प्रभू आहे जो स्वर्गात जिवंत आहे. तो लवकरच आपला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येणार When I आहे. read about the baptism, जेव्हा मी बाप्तिस्म्याविषयी वाचले she asked me, तिने मला विचारले "Can you baptize me?" तुम्हाला बाप्तिस्मा देऊ शकतेस का. I said to her, "I'm not allowed. मी तिला म्हणाले मला परवानगी नाही, I'm not pastor." मी पाळत नाही. She said to me, ती मला म्हणाली "In here, in my area, no Christian, no pastor. माझ्या ठिकाणी कोणी ख्रिश्चन कोणी पाळत नाही. If I died without baptism, जर मी बाप्तिस्म्याशिवाय मेले where shall I go?" मी कुठे जाईल. Let's pray to Jesus. चल येशूला आपण प्रार्थना करू. If Jesus
give you permission जर येशूने तुला परवानगी दिली to baptize तू me. मला बाप्तिस्मा दे. So this is her faith. हा तिचा विश्वास होता. We both prayed one night and one day. आम्ही दोघींनी एक रात्र एक दिवस पूर्ण प्रार्थना केली. Then Jesus said to me, give her baptism. नंतर येशूने मला सांगितले तिला बाप्तिस्मा दे. So I baptized her home. म्हणून मी तिला घरातच बाप्तिस्मा दिला. And after her baptism, she was rejoicing in the Lord. आणि बाप्तिस्म्यानंतर ती प्रभूमध्ये आनंद करीत होती. So after her baptism, I went back to my school to Lahore. तिचा बाप्तिस्मा झाल्यानंतर मी पुन्हा लाहोर मध्ये माझ्या शाळेत गेले. My school was Christian. माझी शाळा ख्रिस्ती होती. All staff is Christian. Principal is Christian. सर्व कर्मचारी ख्रिस्ती होते. मुख्याध्यापक ख्रिस्ती होते. They all know I rejected from my family. I have no place without this blind children's school. माझ्या कुटुंबाने मला बाहेर काढलेले आहे व ह्या अंध शाळेशिवाय मला दुसरा आसरा नाही हे त्यांना ठाऊक होते. My principal never said to me, why you came late? माझ्या मुख्याध्यापकांनी मला कधीच विचारलं नाही तुला उशीर का झाला. He straightway said to me, you are late. I give you sack. Go out of my school. ते सरळ मला म्हणाले की तू उशीर केलास मी He तुला said to me, you are late. I give you sack. Go out of my school. ते सरळ मला म्हणाले की तू उशीर केलास मी तुला कामावरून काढतो तू आताच माझ्या शाळेतून बाहेर जा. Suffering start. त्रासाला सुरुवात झाली. I come out of the school. मी शाळेच्या बाहेर आले. I stand on the road मी रस्त्यात उभी राहिले and I pray to Jesus. आणि मी येशूला प्रार्थना केली. Jesus, this whole world is yours. येशू हे सर्व जग तुझेच आहे. Where is my place? माझी जागा कोठे आहे. Where shall I go? मी कोठे जाऊ. Jesus said to me, go to sister house. येशू मला म्हणाला तुझ्या बहिणीच्या घरी जा. So I went to Gujarat to my sister house again. म्हणून मी पुन्हा माझ्या बहिणीच्या घरी गुजरातला She गेले. welcomed me तिने माझे स्वागत केले and I stay with her. आणि मी तिच्या बरोबर राहिले. I have very good time with my sister. बहिणी बरोबर मी फार चांगला वेळ घालविला. Every day I read Bible for her. तिच्यासाठी मी दररोज बायबल वाचत असे. We praising the Lord in home. आम्ही घरी प्रभूची स्तुती करीत असतो. In Christianity. त्यानंतर तिच्या 2 मुली ख्रिस्तावर विश्वास ठेवू लागल्या. But one day my brother-in-law came to me. परंतु एक दिवस माझ्या बहिणीचा नवरा माझ्याकडे आला. तो मला Go out म्हणाला of my house. माझ्या घरामधून निघून Because जा through you my wife become Christian कारण तुझ्यामुळे माझी बायको ख्रिस्ती झाली आहे. and now my daughter are starting interesting in Christianity. आणि आता माझ्या मुली सुद्धा ख्रिस्ती धर्मात रस घेत आहेत. Before you make them Christian, you go out of my house. त्यांना तू ख्रिस्ती करण्यापूर्वी तू माझ्या घरातून निघून जा. On the road. पुन्हा मी बेघर होऊन रस्त्यावर आले. But when I left my sister house, पण जेव्हा मी माझ्या बहिणीचे घर सोडले I quickly think about my cousin. मी तात्काळ माझ्या चुलत बहिणीबद्दल विचार केला. She was MP in government office and she lived in Rawalpindi. ती सरकारी कार्यालयात मुख्य अधिकारी होती व ती रावळपिंडी येथे राहत होती. So I thought I would go to my cousin house and I asked her if she give me any job. Through job I live my own way. मी असा विचार केला की मी माझ्या चुलत बहिणीच्या घरी जाऊन तिला विचारेल की तू मला काही नोकरी देऊ शकतेस का. नोकरीच्या द्वारे मी माझे जीवन जगेल. So when I reached to my cousin house, म्हणून जेव्हा मी माझ्या चुलत बहिणीच्या घरी पोहोचले I asked her to job. मी तिला नोकरीबद्दल विचारले. She said to me, of course I will give you a job. ती मला म्हणाली नक्कीच मी तुला नोकरी देईल. Tonight you stay with me. Tomorrow I will give you a good job. आज रात्री तू माझ्या बरोबर राहा उद्या मी तुला So चांगली one नोकरी night देईल. I stayed with her. म्हणून मी एक रात्र तिच्या बरोबर राहिले. Next day she took me to the ladies' prison. दुसऱ्या दिवशी ती मला स्त्रियांच्या तुरुंगात घेऊन गेली. When she took me there, I think perhaps there is some job for जेव्हा me. ती मला तिथे घेऊन गेली तेव्हा मला असं वाटलं की माझ्यासाठी तिथे काहीतरी नोकरी When they असेल. locked me in the prison, मग त्यांनी मला तुरुंगात बंद केले. the ladies' prison who already there, they came to me. ज्या स्त्रिया तेथे होत्या त्या माझ्याकडे आल्या. They asked me, त्यांनी मला विचारले what had you done and got here? तू काय गुन्हा केलास की तू इथे आलेस. I told them I came here to do a job. मी त्यांना म्हणाले मी इथे नोकरीसाठी आले. They said to me, you are in lockup. Here is no job for you. ते मला म्हणाले तू तुरुंगात आहेस तुझ्यासाठी इथे नोकरी नाही.
I sit on the floor मी जमिनीवर बसले. and I pray to Jesus. मी येशूला प्रार्थना केली. Jesus, you are promised with me. येशू तुम्हाला अभिवचन दिले, Wherever you go, I will be with you. जेथे मी जाईल तेथे तू माझ्यावर असशील. If you are with me in this prison, जर तू माझ्या बरोबर या तुरुंगात आहेस, मला चिंता नाही. I sit on the floor. मी जमिनीवर बसले. I never eat, I never drink मी काहीच खाल्ले नाही, काहीच पिले नाही, because prison is very dirty, कारण तो तुरुंग खूपच घाणेरडा होता. smelly, जेवणाचा वास येत होता. water is not good, creature and mosquito there. पाणी चांगले नव्हते, किडे मच्छर तेथे So होते. 1 week I didn't eat, I didn't drink. म्हणून एक आठवडा मी काहीच खाल्ले नाही व पिले I नाही. fast and pray. मी उपवास प्रार्थना केली. After 1 week, एक आठवड्यानंतर prisoner lady came near me. कैदी स्त्रिया माझ्याकडे आल्या. They asked me, त्यांनी मला we are विचारलं, watching you. आम्ही तुला पाहत आहोत. You neither eat, you neither drink, you look like healthy, and you always read this black book, and you are in peace. You never fight with us. तू खात नाहीस, पीत नाहीस, तरी तू चांगली दिसतेस आणि तू नेहमी हे काळे पुस्तक वाचतेस. तू शांतीने भरलेली आहे आणि तू आम्हाबरोबर भांडत देखील नाही. What had happened with you? तुझ्याबरोबर काय I झालंय? said to ladies, मी स्त्रियांना म्हटलं, this is the Bible. हे बायबल आहे. When I read the Bible, जेव्हा मी बायबल वाचते, I have spiritual food, मला आध्यात्मिक अन्न so I मिळते, don't feel hungry. म्हणून मला भूक लागत नाही. I have peace माझ्यामध्ये शांती आहे, because Jesus saved my life from the sin, कारण प्रभू येशूने पापापासून माझे जीवन वाचवले आहे. salvation and eternal life, त्याने मला तारण व सार्वकालिक जीवन दिले and आहे promised with me after death I go to heaven. आणि मला अभिवचन दिले आहे की मेल्यानंतर मी स्वर्गात जाईन. So he always with me, so I'm in peace. I'm healthy. तो नेहमी माझ्यावर आहे, त्यामुळे मी शांतीमध्ये व निरोगी आहे. So I don't fight with you because you are a human being with me in this prison. I love you. म्हणून मी तुमच्या बरोबर भांडत नाही, कारण तुम्ही माणूसच आहात व या तुरुंगात माझ्यावर आहात. मी तुम्हावर प्रीती करते. After that, ladies were crying. त्यानंतर त्या स्त्रिया रडू लागल्या. They asking me, त्या मला विचारू लागल्या, can we have this salvation, eternal life, forgiveness of sin, and peace of life, and promise of heaven? आम्हाला हे तारण, अनंतकालिक जीवन, पापांची क्षमा, जीवनात शांती, स्वर्गाचे अभिवचन मिळू शकते का? I said, yes, of course. मी म्हणाले, होय, नक्कीच. If you repent your sin जर तुम्ही आपल्या पापाबद्दल पश्चाताप कराल and receive Jesus Christ as a Savior, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणार म्हणून स्वीकाराल, you receive all these तर things. या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. So 7 women, same day, received Jesus Christ as a Savior. 7 स्त्रियांनी त्या दिवशी येशूला आपला तारणार म्हणून स्वीकारले. So after that, I was so happy. त्यानंतर मी खूपच आनंदी होते. Every day I read Bible for ladies. प्रत्येक दिवशी स्त्रियांसाठी मी बायबल वाचायचे. I teach them song and praising the Lord. मी त्यांना गाणे गायला व प्रभूची आराधना करायला शिकवले. Day and night we praising the Lord. दिवस रात्र आम्ही प्रभूची स्तुती करीत होतो. The ladies' relative bring good food from the house स्त्रियांच्या नातेवाईकांनी घरून चांगले जेवण घेऊन आले. and they share with me. त्यांनी ते माझ्यावर वाटून खाल्लं. After 1 week, Jesus provide for me good food एक आठवड्यानंतर येशूने माझ्यासाठी चांगले अन्न दिले and good thing. आणि चांगल्या गोष्टी पुरविल्या. So after 1 month, एक महिन्यानंतर my cousin came to see me in the prison. माझी चुलत बहीण मला तुरुंगात भेटावयास आली. She asked to the prison officer, तिने तुरुंग अधिकाऱ्यांना विचारले, how's Gulshan now in the prison? गुलशन तुरुंगात कशी आहे? Prisoner officer said to her, तुरुंग अधिकारी तिला म्हणाला, how do you think she is? तुम्हाला काय वाटतं ती ते कशी असायला पाहिजे? You bring her here, तुम्ही तिला इथं आणलं, she could come back to Islam. पुन्हा तिने इस्लाममध्ये परत यावे म्हणून, She could come back to Islam. पुन्हा तिने इस्लाममध्ये परत यावे म्हणून. But you know what had happened in the prison? पण तुम्हाला माहित आहे का तुरुंगात काय घडलंय? 7 women more Christian now. आणखी 7 स्त्रिया तुरुंगात ख्रिस्ती झाल्या आहेत. My cousin was very angry with me. माझी चुलत बहीण माझ्यावर खूपच रागवली. She said to the prisoner officer, ती तुरुंग अधिकाऱ्यांना म्हणाली, relieve her from the prison. If she stay more, she make more Christian. तिला तुरुंगातून सोडून टाका. जर ती तुरुंगात जास्त वेळ राहील तर अजून जास्त स्त्रियांना ख्रिस्ती बनवेल. Christian life is experience life. ख्रिस्ती जीवन हे अनुभवाचे जीवन आहे. When you have जेव्हा experience, तुम्हाला अनुभव असतो
You save the people. तुम्ही लोकांना वाचवता. 1974, I celebrate Easter in the prison. 1974 ला तुरुंगातच मी ईस्टर साजरा केला. 74, Yes. I celebrate Easter Yeah. in the prison. 1974 ला तुरुंगातच मी ईस्टर साजरा केला. Nobody know I'm in the prison. कोणालाच ठाऊक नव्हते मी तुरुंगात आहे. But my Jesus know He is with me. परंतु माझ्या येशूला माहित होते तो माझ्याबरोबर होता. And through Jesus, आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे ladies receive salvation. स्त्रियांना तारण मिळाले. And my cousin angry with माझी me. चुलत बहीण माझ्यावर रागावली. And so I relieved from the prison after 1 एक month. महिन्यानंतर मला तुरुंगातून सोडून दिले. So when I come out of the जेव्हा मी prison, तुरुंगातून बाहेर आले, I saw my sister on the gate who was live in the Gujarat. गुजरात मध्ये माझी बहीण राहत होती. तिला मी फाटकाजवळ पाहिले. She said ती to मला me, म्हणाली let's go home. घरी चल. I said to her, in your home? मी म्हणाले तुझ्या घरी. You know about your तुझ्या husband. पतीबद्दल तुला ठाऊक आहे. Your husband not good with me and he chucked me out of the house. तुझा पती माझ्यावर चांगला वागला नाही व मला घरातून हाकलून दिले. My sister said to me, don't worry about my husband. माझी बहीण म्हणाली माझ्या पतीची काळजी करू नकोस. The day you left my house, कारण ज्या दिवशी तू माझे घर सोडलेस my husband had त्या accident दिवशी माझ्या पतीचा अपघात झाला. and 1 month he live in hospital. 1 महिना त्याला हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. Now he is आता तो home घरी आहे. and he is तो changed. बदललेला आहे. He who sent me here, I take you home. त्यानेच मला इथं पाठवले आहे तुला घरी घेऊन येण्यासाठी. Please for my sake, come with me and in my कृपा home. करून माझ्यासाठी तू माझ्या घरी ये. So I went. यामुळे मी माझ्या बहिणीच्या घरी गेले. My brother-in-law welcome to me. माझ्या बहिणीच्या नवऱ्याने माझे स्वागत केले And I have very good time with my sister family. आणि त्या कुटुंबाबरोबर माझा वेळ चांगला गेला. Later her 2 daughters received Jesus Christ as a Savior. नंतर तिच्या 2 मुलींनी प्रभू येशूला तारणारा म्हणून स्वीकारले. We have very good time. हा फार चांगला वेळ होता. But after 1 month my brother-in-law job transferred to Lahore. परंतु 1 महिन्यानंतर माझ्या बहिणीच्या नवऱ्याची बदली लाहोरला झाली. And he said to me, tomorrow we are going to Lahore. ते मला म्हणाले उद्या आपण लाहोरला जाणार आहोत. First we stay in your younger brother's house. प्रथम आपण तुझ्या धाकट्या भावाच्या घरी राहू. Then later we are on us. नंतर आपण स्वतःचे घर घेऊ. I said to my sister, मी माझ्या बहिणीला म्हणाले I can't go to my younger brother's house. मी माझ्या बारक्या भावाच्या घरी जाऊ शकत नाही. His house door closed for me त्याचं घर माझ्यासाठी बंद झालं आहे. and I'm dead for him. मी त्याच्यासाठी मेले आहे. My sister said to me, माझी बहीण मला म्हणाली come with me. माझ्या बरोबर ये. If brother said to you any wrong thing, जर आपल्या भावाने तुला काही वाईट बोलले straightway we find new house. ताबडतोब आपण नवीन घर घेऊ. So I went with my sister family to my younger brother house to Lahore. म्हणून मी माझ्या बहिणीच्या कुटुंबाबरोबर लाहोरला माझ्या धाकट्या भावाच्या घरी गेले. He all welcome us. त्याने आम्हा सर्वांचे स्वागत केले. They welcome us. त्याने आम्हा सर्वांचे स्वागत केले. I was very surprised. मला फार आश्चर्य वाटलं. My brother gave me my own bedroom, माझ्या भावाने मला माझ्या स्वतःची खोली दिली. one servant. एक नोकर. She 24 hours look after me. ती 24 तास माझी काळजी घेत होती. She look after me, servant. Yeah. He said to driver, if Gulshan need car, you take her. त्याने ड्रायव्हरला सांगितलं की गुलशनला जर कार पाहिजे तर तिला घेऊन जा. I was so happy. मी फार आनंदी होते. From my brother house, I going to मी church. माझ्या भावाच्या घरातून चर्चला जात होते. Because I baptized Lahore, I know my church, so I going to church every Sunday. कारण माझा बाप्तिस्मा लाहोरला झाला होता. मला माझे चर्च माहित होते आणि मी रविवारी चर्चला जात I होते. going to Bible study. मी पवित्र शास्त्र अभ्यासासाठी जात होते. I going to prayer meeting. मी प्रार्थनेसाठी जात होते. I was so happy. मी खूपच आनंदी होते. So after 1 month, 1 महिन्यानंतर my brother came to my room माझा भाऊ माझ्या खोलीत आला. and he said to तो me, मला म्हणाला are you happy in my house with my family? तू माझ्या घरात माझ्या कुटुंबाबरोबर आनंदी आहेस का? I said, yes, of course. मी म्हणाले हो. You given me everything and you all love with me. तू मला सर्व काही दिलंस. तू माझ्यावर प्रेम करतोस. My brother said to me, माझा भाऊ मला म्हणाला I will give you more good and richness thing. मी अजून तुला चांगल्या व मौल्यवान वस्तू देईल.
I will take you for मी holiday. तुला फिरायला घेऊन जाईल. But you stop going church, don't read Bible, don't meet to Christian people, come back to Islam. पण तू चर्चला जायचे सोडून दे, बायबल वाचू नकोस, ख्रिश्चन लोकांना भेटू नकोस, इस्लाम मध्ये परत ये. I said to my brother, I can't. मी माझ्या भावाला म्हटले मी काही करू शकत I नाही. can't stop going church. मी चर्चला जायचे थांबू शकत नाही. Church remind me my Jesus is coming soon, taken his family to heaven. If I don't join his family, he can't take me to heaven. चर्च मला आठवण करून देते की माझा येशू लवकर आपल्या कुटुंबास घेण्यासाठी येणार आहे. जर मी त्याच्या कुटुंबात गेले नाही तर तो मला स्वर्गात नेणार नाही. Brother, I don't stop reading Bible. दादा, मी बायबल वाचायचे बंद करणार नाही. When I read the Bible, जेव्हा मी बायबल वाचते, Jesus always speak to me. येशू माझ्यावर बोलतो. God word is lamp for my feet देवाचे वचन माझ्या पावलासाठी दिवा आहे and light for my path. आणि माझ्या मार्गावर प्रकाश आहे. I'm in the light, I don't come back to मी darkness. प्रकाशात आहे, मी पुन्हा अंधारात येणार नाही. I don't break relationship with his people. मी त्याच्या लोकांबरोबरचे माझे नाते His सर्व तोडणार people नाही. is my people. त्याचे लोक माझे लोक आहेत. I don't come back to Islam मी पुन्हा इस्लाम मध्ये परत येणार नाही, because I'm in the कारण मी light. प्रकाशात आहे. So brother, I don't obey you. म्हणून दादा, मी तुझी आज्ञा पाळणार नाही. My brother was very angry with me. माझ्या भावाला माझा फार राग आला. He said to me, I don't see your face again. You go out of my house tomorrow. I don't see you here. तो मला म्हणाला, ह्या पुढे मी तुझे तोंड देखील पाहायचं नाही. तू उद्याच माझ्या घरातून निघून जा आणि पुन्हा माझ्या घरात येऊ नकोस. So next day, दुसऱ्या दिवशी I live in my younger brother's house. मी माझ्या भावाचे घर सोडले. Soon I reach on the gate of the house. जशी मी घराच्या फाटकाजवळ गेले, So suddenly अचानक I met to my elder brother on the gate of the house. He holding gun and he dragged me down on the basement. अचानक माझा मोठा भाऊ हातात बंदूक घेऊन माझ्या समोर आला व त्याने ओढत ओढत मला खालच्या खोलीत नेले. Suddenly I meet to my elder brother on the gate of the house. अचानक माझा मोठा भाऊ हातात बंदूक घेऊन माझ्या समोर आला व त्याने ओढत ओढत मला खालच्या खोलीत नेले. He holding gun. त्याच्याकडे He बंदूक dragged होती. me. त्याने Dragged me त्याने मला ओढत ओढत नेले, down to the basement. खोलीत नेले खाली, And both brothers sitting in front of me. आणि दोघे भाऊ माझ्या समोर बसले. And my elder brother said to me, आणि माझा धाकटा भाऊ मला म्हणाला, I will kill you because you are a Christian. तू ख्रिस्ती असल्यामुळे मी तुला ठार मारणार आहे. If you deny Jesus' name जर तू and come back to Islam, जर तू येशूचा नाकार करशील व पुन्हा इस्लाम मध्ये परत येशील, so then I won't kill you. तेव्हाच मी तुला ठार मारणार नाही. I receive power of Holy Spirit. मला पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. I said to my brother, मी माझ्या भावाला म्हणाले, if you don't kill me, जर तू मला ठार मारले नाहीस, please give me a guarantee. I don't die with any illness, with any accident. कृपा करून तू मला हमी दे की मी कधीच कोणत्या आजारात, अपघातात मरणार नाही. Written in the Quran, written in the Bible. कुराण मध्ये लिहिलं आहे, बायबल मध्ये लिहिलं आहे. Written in the Quran, written in the Bible. Whoever the born who died, one day he died. जो कोणी जन्म घेतो त्याला एक दिवस मरायचा आहे. Didn't get it, sorry. Written in the Bible, written in the कुराण Quran. मध्ये लिहिले आहे, बायबल मध्ये लिहिले आहे. Person who born, one day he died. जो कोणी जन्म घेतो त्याला एक दिवस मरायचा आहे. But I don't deny Jesus' name. परंतु मी येशू ख्रिस्ताचा नाकार करणार नाही. You kill me in the name of Jesus. तो येशूच्या नावामध्ये मला ठार, Because my Jesus said, कारण येशू मला म्हणाला, whoever believe on me जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो will don't die. They don't die. ते मरणार नाही, ते मरणार नाही. You kill my body. तू माझे शरीर मारशील, You can't kill my spirit. तू माझ्या आत्म्याला ठार करू शकत नाहीस. In the name of Jesus, I live forever. प्रभू येशूच्या नावात मी सर्व काळ जगेल. So then my brother tried to kill me. तेव्हा माझ्या भावाने मला ठार मार करण्याचा प्रयत्न केला. I closed my eyes. मी माझे डोळे बंद केले. I get ready for my death. मी माझ्या मरणासाठी तयार झाले. I half hour I wait. अर्धा तास मी वाट पाहिला, But bullet not come out of the gun. परंतु त्या बंदुकीतून गोळी बाहेर आली नाही.
My brother gun never worked on me. माझ्या भावाची बंदूक माझ्यावर चालत नव्हती. Then after half hour, अर्ध्या तासानंतर I opened my eyes मी माझे डोळे उघडले. and I looked at the gun मी त्या बंदुकीकडे पाहिले. and I saw front of the gun Jesus' powerful hand. मी त्या बंदुकीच्या समोर येशूच्या सामर्थ्यशाली हाताला पाहिले. So how can gun work front of Jesus Christ? मग ती बंदूक प्रभू येशू ख्रिस्तासमोर कशी चालेल? My brother was very angry with gun. माझा भाऊ बंदुकीवर खूपच संतापला. He's very angry with me. तो माझ्यावरही संतापलेला होता. And then he grabbed my hand and threw me out of the house. मग त्याने माझ्या हाताला पकडून घरातून बाहेर काढले. When I come out of the house, मी जेव्हा घराच्या बाहेर आले, my Jesus speak to me माझा येशू मला म्हणाला through Isaiah chapter 54 verse 17. यशया 54:17 मधून, But no weapon will be hurt you. कोणतेच हत्यार तुझ्यावर चालणार नाही. I will defend my servant मी माझ्या सेवकाचे रक्षण करेन and give them victory. आणि मी त्यांना विजय देईन. In the name of Jesus we have victory on gun. प्रभू येशूच्या नावात आम्हाला बंदुकीवर विजय आहे. In the name of Jesus we have victory on evil spirit, on illness, on everything. प्रभू येशूच्या नावात आम्हाला दुष्ट आत्म्यावर, आजारावर, सर्वांवर विजय आहे. So this happened 1974 in November. आणि नोव्हेंबर 1974 हे झाले. When I left my brother's house, जेव्हा मी माझ्या भावाचं घर सोडलं, I went to my Christian Emmanuel brother house. मी माझा ख्रिस्ती भाव इमॅन्युअल ह्याच्या घरी गेले. He had no big house. त्याला मोठे घर नव्हते, Only small house, फक्त लहान घर होतं. 1 bedroom, एक बेडरूम, 4 children, 4 लेकरं, a wife and husband and me. ते नवरा बायको व मी. We are 7 in one room. आम्ही 7 जण एका खोलीत होतो. But there I was very happy. पण तेथे मी फार आनंदी होते. Because there is freedom for me, read Bible, go to church, go to prayer meeting. कारण तेथे मला चर्चला जाण्याची, बायबल वाचण्याची व प्रार्थना सभेला जाण्याची मोकळीक होती. So I was happy with my Emmanuel brother's house. म्हणून मी माझा भाऊ इमॅन्युअल ह्याच्या घरात आनंदी होते. So after 1 month, 1 महिन्यानंतर, end of December, Jesus spoke to me again. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस येशू माझ्याशी पुन्हा बोलला. He said to me, now you are ready for my ministry. तो मला म्हणाला, तू माझ्या सेवेसाठी आता तयार हो. And end of December, one minister visit me. आणि डिसेंबरच्या अखेरीस एक सेवक मला भेटले. He invited me to his त्यांनी church. मला त्यांच्या चर्चमध्ये बोलावलं. He said to me, on New Year days, you come in my church and share this message to my ते congregation. मला म्हणाले की नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही आमच्या मंडळीत यावं, तुम्ही हा संदेश माझ्या मंडळीतील लोकांना सांगा. So 1975, I start God work from CMS Church in Pakistan. म्हणून 1975 मध्ये मी CMS चर्च पाकिस्तान मधून देवाच्या सेवेस प्रारंभ केला. So I speak to all of Pakistan and nobody stopped this message and many people come to the Lord and His people become to strong in faith. म्हणून मी पाकिस्तानात हा संदेश दिला. कोणच मला अडवू शकत नव्हते. अनेक लोक देवाकडे आले व देवाचे लोक अधिक विश्वासात खंबीर झाले. I live door to door because I have no big money. I buy the house, but I live door to door. I work by faith. मी दारोदारी फिरत होते कारण मला माझे स्वतःचे घर घेण्यासाठी पैसे नव्हते. मी विश्वासाने काम केले. So one day, एके दिवशी by the grace of God, देवाच्या कृपेने Christian brother and sisters support me ख्रिस्ती भाऊ बहिणींनी मला सहाय्य केलं. and I buy one house मी एक घर विकत घेतलं in Faisalabad. फैसलाबाद मध्ये. When I got the house, जेव्हा मला घर मिळालं, Jesus given me 4 homeless children from Catholic family. येशूने मला कॅथलिक कुटुंबातील 4 अनाथ मुले दिली. 3 daughter, 1 son. 3 मुली व 1 मुलगा. Now I was so happy. I have family and I do God work in Pakistan by faith and we receive money and we use for family. मी आता फार आनंदी होते. आम्ही सर्व कुटुंब पाकिस्तानात देवाची सेवा करत होतो. आम्हाला काही पैसे मिळत होते व आमचे कुटुंब चालत होते. But one day in 1979, परंतु एक दिवशी 1979 मध्ये Father Bernard, who was from England, इंग्लंड मधील फादर बर्नार्ड
from England, Father Bernard. इंग्लंड मधील फादर बर्नार्ड. He visited me in त्यांनी Pakistan पाकिस्तानमध्ये माझी भेट घेतली and he invited me for England. आणि त्यांनी मला इंग्लंडला येण्याचे आमंत्रण दिले. I said to मी त्यांना him, म्हणाले, first I pray, when Jesus give me permission, I can come to. प्रथम प्रार्थना करते व जेव्हा मला येशू परवानगी देईल तेव्हा मी इंग्लंडला येईल. So he went back to England. ते इंग्लंडला पुन्हा गेले. In 1981, 1981 मध्ये Jesus gave me permission for England. येशूने मला इंग्लंडला जाण्यास परवानगी दिली. I wrote to Father Bernard, I am coming to England. मी फादर बर्नार्डांना पत्र लिहिले की मी इंग्लंडला येत आहे. So 1981, end of October, I reached on Heathrow Airport. आणि 1981 मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मी इथ्रो विमानतळावर पोहोचले. When I saw people speaking English, जेव्हा मी सर्व लोकांना इंग्रजी बोलताना पाहिलं, can't understand मला काही समजत नव्हतं because I don't know English. कारण मला इंग्रजी समजत नव्हतं. Because my father said, you are my daughter, you don't learn and read English, this is Christian language. कारण माझे वडील मला म्हणाले होते की माझ्या मुली तू इंग्रजी भाषा शिकू नको कारण ही ख्रिस्ती लोकांची भाषा आहे. म्हणून मी शिकले नाही. I have 6-month visa, but I said to officer, give me only 3-month visa. I can't live longer in मला England. 6 महिन्याचा विसा होता पण मी म्हणाले की तुम्ही मला फक्त 3 महिन्याचा विसा द्या कारण इतका वेळ मी इंग्लंडमध्ये राहू शकत So नव्हते. in the end of October, I enter in England. I live in Huddersfield म्हणून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मी इंग्लंडला गेले व हडर्सफील्डला राहिले. and I speak in church to मी church. वेगळ्या चर्चमध्ये जाऊन संदेश देऊ लागले. But Jesus keep me for 2 years. परंतु येशूने मला 2 वर्ष इंग्लंडमध्ये ठेवले. In 2 years, 1983, I wrote first book, The Town Where. 2 वर्ष इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर मी 1983 मध्ये दुबंगलेला पडदा हे पुस्तक लिहिले इंग्रजीमध्ये. And through my preaching, many people come to the Lord from Muslim, from Hindu, from Sikh in England. मी दिलेल्या संदेशाद्वारे अनेक मुस्लिम, हिंदू, शीख लोक इंग्लंडमध्ये प्रभूकडे आले. So after my book written, माझे पुस्तक लिहिल्यानंतर in 1984, 1984 मध्ये 15 of July, 15 जुलैला I went back to मी Pakistan. पाकिस्तानात परतले. My children was very माझे happy. मुले फार आनंदी होते. We had very good time. आमची फार चांगली वेळ होती. I have returned ticket for England because my book opening in December 1984. So I have planned because my daughter getting married in October. So after my daughter marriage, I come back to England. माझ्याकडे इंग्लंडचे परतीचे तिकीट होते व माझ्या मुलीचे लग्न ऑक्टोबर मध्ये होते म्हणून मी माझ्या मुलीचे लग्नानंतर इंग्लंडला जाणार होते. So in September, सप्टेंबर मध्ये Lahore Church invited लाहोर me. चर्चने मला आमंत्रण दिले. So with my children, I went for Lahore for म्हणून मी preaching. माझ्या लेकरांबरोबर संदेश देण्यासाठी लाहोरला गेले. So after meeting, when we come back home in सभा Faisalabad, संपल्यानंतर जेव्हा आम्ही फैसलाबादला आमच्या घरी परत आलो, we saw आम्ही पाहिलं my neighbor Muslim took my house again. My neighbor Muslim. आमच्या शेजारच्या मुस्लिम व्यक्तीने पुन्हा आमचे घर घेतले. And he came to me with gun on the road तो रस्त्यावरच माझ्याकडे बंदूक घेऊन आला because we 5 person on the road. कारण आम्ही 5 जण रस्त्यावर होतो. He said to me, if you put 1 foot on this door, I killed you and I killed your तो children. मला म्हणाला जर तू एक पाऊल देखील या घराकडे टाकशील तर मी तुला व तुझ्या मुलाला ठार And मारेल. suddenly, he killed my 1 आणि daughter लगेच त्याने माझ्या एका मुलीला ठार केले and my daughter died on the road. माझी मुलगी रस्त्यात मेली. Through my daughter's death, माझ्या मुलीच्या मृत्यूमुळं we shocked, आम्ही ओरडत होतो. and through shocked, I have stroke. ओरडल्यामुळे मला झटका आला. I speechless बोलू शकत नव्हते because nobody helped कारण us. कोणच आम्हाला मदत करत नव्हतं. No government, no police, no Christian, no neighbor. Nothing. पोलीस नाही, सरकार नाही, ख्रिश्चन नाही किंवा शेजारी नाही. After 1 week, my nephew came to me. 1 आठवड्यानंतर माझा भाचा माझ्याकडे आला. He buried my daughter.
त्याने माझ्या मुलीला गाडलं. He took me and took 3 my children to home to Lahore. त्याने मला व माझ्या 3 लेकरांना त्याच्या घरी लाहोरला नेलं. He done good thing on my younger daughter's wedding day. त्याने माझ्या लहान मुलीच्या लग्नासाठी चांगल्या गोष्टी केल्या. But I'm on the bed. मी अंथरुणात होते. No walking, चालणं नाही, no speaking. बोलणं नाही. I'm waiting for my death. मी माझ्या मरणाची वाट पाहत होते. 9 months, Jesus never speak to me. 9 महिने येशू माझ्याशी अजिबात बोलला नाही. So I think about my death every day. म्हणून मी दररोज माझ्या मरणाविषयी विचार करीत असे. I sent my ticket back to England. इंग्लंडला मी माझं तिकीट परत पाठवलं. Susan Christopher fasting for me 9 months in England. सुजन ख्रिस्तोफर माझ्यासाठी 9 महिने उपवास करीत होती. God changed my mind and I go to England. देवाने माझे विचार बदलले व मी इंग्लंडला पुन्हा गेले. But I have no speaking. How can I go to England? परंतु मी बोलू शकत नव्हते. मग मी इंग्लंडला कशी जाऊ? So I wait for my death. मी माझ्या मरणाची वाट पाहत होते. After 9 months, 9 महिन्यानंतर on Easter day, ईस्टरच्या दिवशी 1985, 1985 Jesus spoke to me येशू माझ्याशी बोलला and he said to me, आणि तो मला म्हणाला, go to England. इंग्लंडला जा. I opened the door for this ministry in different country. या सेवेसाठी विविध देशात मी दरवाजे उघडले आहेत. I said to Jesus, मी येशूला बोलले, Jesus, how can I go? येशू मी कशी जाऊ शकते? No speaking. मला बोलता येत नाही. I couldn't speak. I couldn't walk. I couldn't stand. मी बोलू शकत नाही, मी चालू शकत नाही, मी उभी राहू शकत नाही. How can I go? मी कशी जाऊ शकते? Please leave me here in Pakistan. I die in Pakistan. मला पाकिस्तान मध्ये सोड, मी पाकिस्तान मध्येच मरेल. Then Jesus said again, तेव्हा येशू मला पुन्हा म्हणाला, go to England. इंग्लंडला जा. I said, all right. मी म्हणाले, ठीक आहे. If God your will, हे देवा, जरी तुझी इच्छा आहे, I'm going. मी जाते. So I wrote to Susan family. म्हणून मी सुसन कुटुंबाला पत्र लिहिले, I'm coming to England. माझे तिकीट परत पाठवा, मी इंग्लंडला परत येत आहे. My elder brother died with 3rd heart attack in 88. 1988 मध्ये माझा मोठा भाऊ हार्ट अटॅकने मेला. So I keep pray for my younger brother. म्हणून मी माझ्या लहान भावासाठी प्रार्थना करत राहिले. After 20 years, 20 वर्षानंतर receive my prayer answer from Jesus. येशूकडून माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले. 1991, 1991 मध्ये my younger brother phoned me from Pakistan to England. माझ्या लहान भावाने पाकिस्तान मधून इंग्लंडला मला फोन केला, Gulshan, come in Pakistan. गुलशन पाकिस्तानला परत ये. I share with you good news. मला तुला चांगली बातमी सांगायची आहे. So I pray to Jesus. म्हणून मी येशूला प्रार्थना केली, What is Jesus your will? येशू ही तुझी इच्छा आहे का? Jesus said to me, go to Pakistan. येशू मला म्हणाला, पाकिस्तानला जा. So 1991 in March, 1991 साली मार्च मध्ये I went to Pakistan. मी पाकिस्तानला गेले. When I reached on Lahore airport, जेव्हा मी लाहोर विमानतळाजवळ पोहोचले, I saw my younger brother with all of family waiting for me on the airport. तेव्हा मी माझ्या लहान भावाला संपूर्ण कुटुंबासह विमानतळावर पाहिले. When he met me, जेव्हा तो मला भेटला, he said to me, Gulshan, I am Christian now. तो मला म्हणाला, गुलशन मी आता ख्रिस्ती आहे. I said to my brother, मी माझ्या भावाला म्हटलं, how did you become a Christian? तू ख्रिस्ती कसा झालास? My brother said to me, माझा भाऊ मला म्हणाला, I died in hospital with 3rd heart attack. मी हॉस्पिटलमध्ये 3ऱ्या हार्ट अटॅक मुळे मेलो होतो. When I died, जेव्हा मी मेलो, where I went, मी तेथे गेलो. my body is in hospital, but I went in one place. माझं शरीर हॉस्पिटलमध्ये होतं, पण मी एका ठिकाणी गेलो. Where is all fire तिकडे सगळीकडे अग्निच होता and bad creature, आणि दुष्ट श्वापद, terrified people there. भयानक लोक तेथे होते. When terrified people burn through fire, they kill into each other. ज्या वेळेस हे भयानक लोक अग्नी जळत होते, ते एकमेकाला मारत I होते. was standing in one place मी एका ठिकाणी उभा होतो. and I'm shouting मी ओरडत होतो, for help. मदतीसाठी. Could anybody help me and take me out from this
fireplace. मदतीसाठी कोणी मला मदत करेल का आणि मला ह्या जळणाऱ्या ठिकाणातून बाहेर Then काढेल he का? got tired for shouting for help. जेव्हा तो मदतीसाठी ओरडून ओरडून थकून When गेला, he got tired, जेव्हा तो मदतीसाठी ओरडून थकून गेला, then he said, I saw one little light as a star. त्याने सांगितले की मी ताऱ्यासारखा लहान प्रकाश पाहिला. But star light growing, they become bigger and bigger. तो ताऱ्यासारखा प्रकाश वाढत वाढत मोठा होत गेला. And on the bigger light, I saw one big, beautiful throne. त्या मोठ्या प्रकाशात मी एक सुंदर सिंहासन पाहिले. And I saw on the throne, Jesus was seated. त्या सिंहासनावर मी येशूला बसलेले पाहिले. All the people around the Jesus, they all praising Son of God, Lord of Lord, King of Kings, glory to Lord, hallelujah. सर्व लोक येशूची स्तुती करत होते व म्हणत होते, देवाचा पुत्र, प्रभूचा प्रभू, राजांचा राजा, गौरव देवाला, And हालेलुया. then my Jesus back to Jesus. नंतर माझ्या भावाने येशू समोर My गुडघे brother टेकले. back to Jesus. नंतर माझ्या भावाने येशू समोर गुडघे टेकले. With loud voice, मोठ्या आवाजाने he said to Jesus, Jesus, mercy on me तो येशूला म्हणाला, येशू माझ्यावर दया करा and take me out from this fireplace. आणि ह्या जळत्या ठिकाणातून मला बाहेर काढा. Then he said, Jesus looked at me, तो म्हणाला, येशूने माझ्याकडे पाहिले, said to me, my son, मला म्हणाला, माझ्या मुला, I saved you from your sin. तुझ्या पापापासून मी तुला वाचवेन. I give you salvation and eternal life. I will send you back. Go back and live in me. तुला मी तारण व सार्वकालिक जीवन देतो. मी तुला परत पाठवतो. जा आणि माझ्यामध्ये जीवन He जग. said, then my life came in my body. तो म्हणाला, त्यानंतर माझे जीवन माझ्यात पुन्हा आलं. I got up from bed मी खाटेवरून उठलो, and I wear my dress माझे कपडे मी घातले, and I start open the door, मी दरवाजा उघडायला but लागलो, my room door locked up from outside. परंतु माझी खोली बाहेरून बंद होती. So I sit on the bed and I wait for somebody. त्यानंतर मी बिछाण्यावर बसून कोणी येत आहे का त्याची वाट पाहत होतो. The next day, but the other way, his all family waiting for his dead body outside the hospital. परंतु दुसऱ्या बाजूला त्याचे सर्व कुटुंब त्याच्या प्रेताची वाट पाहत हॉस्पिटलच्या बाहेर उभे होते. His family asking to doctor, त्याचे कुटुंबातील लोक डॉक्टरला म्हणत होते, please give us our body. डॉक्टर कृपया करून ते प्रेत आम्हाला द्या. And doctor said to his family, when I paperwork finished, then I sent to body taker in his room and he took the body and he give to you. डॉक्टर त्यांना म्हणाला, माझा रिपोर्ट लिहून झाल्यानंतर मी प्रेत घेऊन येणाऱ्याला त्याच्या खोलीत पाठवेल व तो प्रेत आणून तुम्हाला देऊन टाकेल. When doctor finished the paperwork, जेव्हा डॉक्टरांनी सर्व रिपोर्ट लिहिण्याचे संपवले, he sent the body taker in my brother room. तेव्हा त्यांनी प्रेत आणणाऱ्याला माझ्या The भावाच्या खोलीत body पाठवले. taker in his room. प्रेत आणणाऱ्याला त्याच्या खोलीत पाठवलं. So when body taker went in his room जेव्हा तो प्रेत आणणारा त्याच्या खोलीत गेला and body taker opened the door आणि त्याने जेव्हा दरवाजा and उघडला looked on the bed, आणि त्याने बिछाण्याकडे पाहिले, person sitting there alive. तिथे एक मनुष्य जिवंत बसला होता. There is no dead body. तेथे कोणतेच प्रेत नव्हते. He frightened and he ran to doctor तो घाबरला आणि डॉक्टरकडे पळाला and he said to doctor, who died in that private room? आणि तो म्हणाला, त्या प्रकाशित खोलीत कोण मेला आहे? He said, Mr. Shah died there. तो म्हणाला, मिस्टर शहा तिथे मेलेले Body आहे. taker said, there is no dead body. तो प्रेत नेणारा म्हणाला, तिथं कोणतंच प्रेत नाही. Doctor was surprised. डॉक्टर आश्चर्यचकित Doctor झाले. ran to his room. डॉक्टर त्याच्या खोलीकडे धावत गेले Then doctor see my brother was sitting on the आणि bed डॉक्टरने माझ्या भावाला खाटेवर बसलेले पाहिले. and doctor said डॉक्टर to त्याला him, म्हणाले, Mr. Shah, what had happened with you? शाहत महाशय, तुम्हाला काय झालंय? According to medication, वैद्यकीय शास्त्रीय दृष्ट्या you were dead completely with third heart तिसऱ्या हार्ट attack. अटॅक मुळे तुम्ही पूर्णतः मेलेले होता. I leave the all life machinery from you and I wrote this report. मी स्वतः तुमच्या शरीरावरील सर्व मशीन काढून हा रिपोर्ट लिहिला आहे. How can you come? तुम्ही जिवंत कसे झालात? My brother told him all this testimony to doctor. माझ्या भावाने डॉक्टरांना सर्व घडलेली साक्ष सांगितली, What is happened with जे him? काही त्याच्याबरोबर घडलं. So then my brother said to त्याच्यानंतर doctor, माझा भाऊ डॉक्टरांना म्हणाला, Sir, you are a Christian. साहेब तुम्ही ख्रिस्ती आहात, This hospital is Christian. हे हॉस्पिटल सुद्धा ख्रिस्ती आहे, Please arrange for me baptism. माझ्यासाठी बाप्तिस्म्याची सोय करा.
I can't go outside the hospital without baptism. बाप्तिस्मा झाल्याशिवाय मी हॉस्पिटलच्या बाहेर जाणार नाही. Then doctor called the chaplain. मग डॉक्टरने पाळक साहेबांना बोलावलं. Chaplain baptized to my brother. पाळक साहेबांनी माझ्या भावाला बाप्तिस्मा दिला. And after his baptism, he come out of the hospital. आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर माझा His भाऊ family still waiting for his dead body. त्याचे कुटुंब त्याचे प्रेत येण्याची वाट आता पण पाहत होते. When they saw he is alive, they all was very happy. जेव्हा त्यांनी पाहिलं तो जिवंत आहे ते खूपच आनंदी झाले. My dear sister and brother, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, 20 years I pray. 20 वर्ष मी प्रार्थना केली. When you keep pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत राहता, don't forgive up pray. प्रार्थना करायची सोडू नका. You keep pray and one day you get the answer from the prayer. तुम्ही प्रार्थना करीत राहा, एक दिवस तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल. So this way I have relation good with my some people with my family. आणि ह्या प्रकारे माझ्या कुटुंबातील काही लोकांवर माझे चांगले नाते संबंध जुळले. Because my brother is Christian in Pakistan. कारण माझा भाऊ पाकिस्तानमध्ये ख्रिस्ती आहे. I only मी pray. फक्त प्रार्थना करत होते. They all rejected me, but I regular pray. त्यांनी माझा त्याग केला, परंतु मी नियमित प्रार्थना So करत from my होते. family, माझ्या कुटुंबामध्ये 3 3 testimonies. साक्ष. My sister met to Jesus when she died with poison. माझी बहीण जेव्हा विषबाधेमुळे मेली होती तेव्हा ती येशूला भेटली. And he received new life through Jesus येशू Christ. ख्रिस्ताद्वारे तिला नवीन जीवन मिळाले. Become ती Christian. ख्रिस्ती झाली. And her 2 daughters received Jesus Christ through mother. आईद्वारे तिच्या 2 मुली ख्रिस्ताकडे आल्या. And my nephew received Jesus Christ when I was in stroke. आणि मी जेव्हा आजारात होते तेव्हा माझ्या भाच्याने येशूला पाहिले. So my brother received Jesus Christ when he died with third heart attack. No hope, no life, but Jesus give him life. आणि माझा भाऊ जेव्हा तिसऱ्या हार्ट अटॅकने मेला होता, कोणतीच आशा नव्हती, जीवन नव्हते, तेव्हा येशूने त्याला जीवन दिले. When he was Muslim, जेव्हा तो मुस्लिम होता, when my brother was Muslim, जेव्हा माझा भाऊ मुस्लिम होता, he do good thing. तो चांगल्या गोष्टी करायचा. 5 times day and night pray. दिवसातून 5 वेळा नमाज पढायचा. 1 month in Ramadan he fasting. रमजानचा पूर्ण महिना उपवास करायचा. Every year he go to Hajj. दरवर्षी तो हजला जायचा. Year after year he sacrifice goat and lamb. वर्षानुवर्ष तो मेंढराच्या व बोकडाचे अर्पण करायचा. He give money to poor people. गरिबांना पैसे द्यायचा. But through religion परंतु धर्मामुळे he never went to heaven. तो स्वर्गात गेला नाही. When he died through religion, जेव्हा तो ह्या धर्मात मेला, he went to hell. तो नरकात गेला. My dear sister, brother, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, written in the Bible, बायबल मध्ये लिहिलं आहे, without Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय we have no forgiveness of sin आपल्या पापाची क्षमा नाही. and no salvation and eternal life without Jesus Christ. तारण आणि सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्ताशिवाय मिळू शकत नाही. The old religion come in Christ, then they receive salvation and eternal life and forgiveness of sin and go to heaven. जेव्हा सर्व धर्म हे प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतील तेव्हा त्यांना तारण व सार्वकालिक जीवन मिळेल व ते स्वर्गात जातील. And you are lucky. तुम्ही आशीर्वादित आहात, You are believe on Jesus Christ, कारण तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता. but now become weak परंतु अशक्त होऊ नका. in faith. No come be weak. विश्वासात अशक्त होऊ नका. You become strong in faith. विश्वासात बलवान व्हा. You get ready for Jesus तुम्ही Christ. येशूसाठी तयार राहा. You love to each other. तुम्ही एकमेकावर प्रेम You करा. help to each other. एकमेकांना शिकवा. You join his family. तुम्ही त्याच्या कुटुंबात सामील व्हा. You read Bible and go to prayer meeting. तुम्ही पवित्र शास्त्र वाचा व प्रार्थना सभेला जा. You bring more people in his flock. तुम्ही सर्व लोकांना त्याच्या कळपात आणा. You save more people. तुम्ही अधिक लोकांना वाचवा. Your brother, sister and neighbor and family who live in darkness, you bring them in the light. जे तुमचे भाऊ बहीण मित्र शेजारी जे अंधकारात जगत आहेत त्याच प्रकाशाकडे आणा. Then you have reward in heaven. तेव्हा तुमच्यासाठी स्वर्गात पारितोषिक आहे. Beautiful crown, throne and shining glorious dress. सुंदर मुकुट, राजासन व गौरवी पोशाख And beautiful house. आणि सुंदर घर. And you live with Father and with Jesus Christ vous in allez- heaven. आणि तुम्ही स्वर्गात पित्याबरोबर येशू बरोबर राहाल. Please get ready for his kingdom. म्हणून कृपा करून त्याच्या राज्यासाठी तयार व्हा.
Christian life is experience life. ख्रिस्ती जीवन हे अनुभवाचे जीवन आहे. You speak to Jesus, तुम्ही येशूशी बोला, walk in Jesus, येशू बरोबर चाला and you get ready for His kingdom. आणि त्याच्या राज्यासाठी तयार व्हा.